2022 मध्ये ऐतिहासिक बंड करत एकनाथ शिंदेंनी अखंड शिवसेनेतील 40 पेक्षा जास्त आमदार फोडले आणि यानंतर ठाकरे सेना आणि शिंदेंची शिवसेना यामध्ये पक्षाचं नाव आणि चिन्हावरून जोरदार वाद सुरू आहे। या प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये काल पुन्हा सुनावणी पार पडली। ठाकरे सेनेच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला। 2018 मध्ये झालेल्या पक्षांतर्गत निवडणुकांचे पुरावे सादर करण्यात आल्याचं सिब्बल यांनी निदर्शनास आणलं। त्याचबरोबर उद्धव ठाकरेंनीच 2018 मध्ये एकनाथ शिंदेंची गटनेतेपदी नियुक्ती केल्याचं देखील सिब्बल यांनी स्पष्ट केलं। या प्रकरणी 4 ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे। बाळासाहेबांनी स्वतःच्या हाताने रेखाटलेलं ते धनुष्यबाण होतं, ते जे चिन्ह होतं। तर या गोष्टीवर आपण दुसऱ्याने अधिकार मागणं, अधिकार आहे असं सांगणं सुद्धा किती चुकीचं आहे। आणि आम्ही त्या बाकीच्या गोष्टींमध्ये जात नाही, कारण कायदा सुस्पष्ट आहे। आणि या कायद्याने जर जी घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली त्या घटनेला अनुसरून जर या गोष्टी होत नसतील तर मग याच्यासारखं दुर्दैव नाही आणि तसं होणार नाही। कारण आम्ही शेवटी या सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यासाठी आलो आहे। निश्चित स्वरूपात निर्णय येईल याची खात्री याकरता, कारण आम्ही घटनेला मांडून आणि नियमानुसार आणि निवडणूक आयोगाच्या नियमानुसार सर्व जे काही काम केलेलं आहे, जी काही कार्यपद्धती केलेली आहे ती नियमानुसार आणि घटनेला अनुसरूनच केलेली आहे। त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की या संदर्भातला जो काही निकाल आहे तो निकाल घटनेला अनुसरून आणि नियमानुसार काम केल्यामुळे तो पॉझिटिव्ह